झालेला आहे। या वसुंधरा योजनेतून गावाचा विकास साधण्याचं काम या ठिकाणी ग्राम विकास अधिकारी, संपूर्ण ग्राम पंचायत, शाळा, सर्व शासकीय संस्था, सर्व विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्या सहभागातून ही वसुंधरा योजना राबवण्याचा आपण या ठिकाणी यशस्वी असा प्रयत्न करीत आहोत। आणि या अंतर्गत अनेक उपक्रम आपल्या गावाने स्वीकारलेले आहेत। त्यापैकी प्लास्टिक हटवणे हा एक उपक्रम आहे। या उपक्रमांतर्गत आपल्याला सर्वांसाठी सूचना आहे आणि स्पर्धा आहे, ज्यामध्ये बक्षीस प्रत्येक जणाला मिळेल। पहिला कोण येणार हा नंतरचा विषय आहे, पण बक्षीस मात्र सगळ्यांना मिळणार। जो या उपक्रमामध्ये अतिशय चांगलं काम करणार आहे त्या प्रत्येकाला बक्षीस मिळणार आहे। सहभागी असणाऱ्या प्रत्येकाला बक्षीस मिळणार आहे। म्हणजे योजना काय आहे ही? तर योजना अशी आहे, ऐकतात का? आणि मला वाटतं सगळ्यात जास्त बक्षीस आमचा वरचा वरांडा घेणार आहे। सगळ्यात जास्त बक्षीस वरचा वरांडा घेणार आहे। बघूया वरचा वरांडा घेतोय का खालचा वरांडा घेतोय? सांगू का योजना? हा, ऐका काय करायचंय। आपल्या घरात वेगवेगळ्या कारणानं बऱ्याच प्रकारच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या येतात। पाण्याच्या असतील, बिस्लरीच्या असतील, तेलाच्या असतील, शॅम्पूच्या असतील, आणखी कशाच्या असतील, अशा भरपूर बाटल्या गोळा होतात। जशा बाटल्या गोळा होतात तसेच प्लॅस्टिकचे कप छोटे छोटे चहाचे, आहे की नाही? तसंच बघा, तुम्ही किराणा मालाच्या दुकानात गेला, साहित्य काहीतरी आणायला जाता आणि दुकानदार तुम्हाला प्लॅस्टिकच्या पिशवीत काय देतो? काय पाहिजे ते देतो, तुम्हाला देतो ना? हा, आणि मंगळवार, रविवार, शुक्रवार ठरलेला असतो आपला, आहे की नाही? त्यामुळं काळ्या पिशव्या तर भरपूर येतात, आहे की नाही? त्या वारी येतात ना? हा, तर अशा सगळ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आपण एकदा वापरतो आणि देतो फेकून। त्या काय होतात? कुठंतरी नाल्यात पडतात, नाला तुंबतो, बाटल्या सगळ्या रस्त्यानं फेकलत असतो ना? खरं आपल्याला या प्रदूषणाचा खूप त्रास होतो आणि या प्रदूषणामुळे खूप अडचण येते। हे प्लॅस्टिक नाल्यामध्ये अडकतं, काही ठिकाणी प्लॅस्टिकचे कप, तर त्यातनं आपण चहा पितो ना, त्याच्यामध्ये मायक्रो प्लॅस्टिक असतं। मायक्रो प्लॅस्टिक म्हणजे काय? तर लगेच गरम झालं की लगेच वितळतं आणि त्याच्या बारक्या बारक्या गोळ्या होतात, आपल्याला दिसत सुद्धा नाही। त्या आपल्या पोटात जातात आणि त्यामुळं कॅन्सर सारखा दुर्धर आजार होतो। वेगवेगळ्या प्रकारे आपण गरम पदार्थ सुद्धा कधी कधी प्लॅस्टिकच्या बाटल्यांमधून नेतो, गरम पाणी, काय 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 काय, आणि हे आपल्या आरोग्याला अतिशय घातक आहे। तसंच सगळीकडे कचरा वाढतो। या सगळ्या गोष्टींसाठी आपण काय करायचंय? पहिले काय करायचंय? तर आपण ह्या बाटल्या गोळा करायच्या। त्या बाटल्यांमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या आपल्या घरात नको तसल्या असतात, फाटक्या असतात, तुटक्या असतात। खूप जाड प्लॅस्टिकची पिशवी असली तर ती नाही गोळा करायची, ती पुन्हा पुन्हा वापरली तरी चालते फाटेपर्यंत। 50 मायक्रॉनच्या म्हणजे जाड ती नाही घ्यायची। पातळ पिशवी असतात ना एकदम बारक्या, त्या घ्यायच्या आणि त्या बाटलीत कोंबायच्या। काय करायच्या? हा, आणि त्या पूर्ण बाटल्या भरायच्या। 1 किलो असं गोळा करून दिलं की तुम्हाला एक वही, एक पेन ग्रामपंचायतीच्या मार्फत मिळणार आहे। आता बघा, 1 किलो गोळा केलं की 1 वही आणि 1 पेन। 2 गोळा केल्या, 2 किलो, 2 वह्या, 2 पेन। आणि यानंतर मग चढत्या क्रमाने जो जास्त करेल त्याला तेवढं जास्त, आणि सर्वात जास्त करणाऱ्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीनं विशेष बक्षीस देण्यात येईल। मी आपलं अण्णासाहेबांच्या परवानगीनं मुलांच्या प्रोत्साहनासाठी
स्वतःच्या यानं घोषित करतोय, योग्य असेल तर आपण दुजोरा द्यावा ही विनंती. जास्तीत जास्त जो गोळा करेल त्याला काहीतरी विशेष बक्षीस ग्रामपंचायतीमार्फत 26 जानेवारीला मिळेल. या योजनेसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. आणि या योजनेत सगळ्यांनी भाग घ्यायचा आहे. कोण कोण भाग घेणार हात वर करा. बघा बरं, जरा कॅमेरा फिरवा. सगळे म्हणलेत बर का, सगळे म्हणलेत. बघा, ज्यांचे ज्यांचे हात वर आहेत त्यांचे त्यांचे प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि बाटल्या गोळा झाल्या पाहिजे. असा ढीग लागला पाहिजे म्हणून काही नवीन आणून बाटल्या भरायच्या नाही. जुन्या फुटक्या नुसत्या प्लास्टिक साठी पुन्हा गावात मुलं फिरू नये. मोकळ्या वेळामध्ये करायचंय, तेवढ्यासाठी सगळं सोडून फिरायचं नाही. काय मोकळ्या वेळा शाळेत येता जाता आपल्याला प्लास्टिकची बाटली दिसली, आलं का लक्षात? तर छान पैकी असा कचरा गोळा करायचाय. आणि आपलं गाव स्वच्छ करायला कोण येणार आहे रे? निगडीची माणसं येणार आहेत का? कोण येणार आहे? कोण येणार आहे? कुणी केलं पाहिजे? काम कोण करतं? मग साफ सुद्धा आपणच करायचं. आपलंच गाव आहे ना. बाहेर गेलो ना आपण असं करतो का नाही? मी वरण्यात आहे करतो का नाही? करतो ना. मग मी स्वच्छ वरण्याचा आहे म्हणायचं. स्वच्छ झाल्यानंतर आपल्याला असं म्हणायला येईल का नाही? प्लॅस्टिक मुक्त वरण्याचा आहे मी, आहे की नाही? आणि वरण्याची पोरं आता दाखवून द्यायचं काम तुमचं. आता बारी बारी मानलाय का नाही? मग तुम्ही सगळा कचरा गोळा करून दाखवायचा. या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी श्री कंठे यांना तुम्हाला मार्गदर्शन करतायत. स्पर्धा वगैरे काय ते सगळं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपणा सर्वांसमोर आज मी प्रथमच आपणासमोर थोडस बोलण्यासाठी आलेलो आहे. ते आपलं जे वरणे गाव आहे ते सरांनी आता सांगितलं की वरणे गाव आपलं आहे आणि आपल्या गावची स्वच्छता आणि त्याची देखभाल ही आपणच करायची आहे. आपल्या गावामध्ये स्वच्छता करण्यासाठी अंगापूरची मुलं येणार नाहीत किंवा आपशीची मुलं येणार नाहीत. तर तिथली स्वच्छता, वरण्याची स्वच्छता ही वरण्याच्याच मुलांनी करणं गरजेचं आहे आणि तीच करू शकतात. तर आपल्याला हा एक उपक्रम आता आपण राबवलाय, प्लास्टिकचा जो आपल्याला सरांनी आता सांगितला. हे जे आपल्याला उपक्रम आहे हा साधारण आपण 20 जानेवारी पर्यंत राबवणार आहे. 20 जानेवारीला आपण इथं वजन काटा घेऊन प्रत्येक मुलानं जे प्लास्टिक गोळा केलेलं आहे ते प्लास्टिक तिथं आपण वजन करणार आहे. कुठल्या मुलानं किती प्लास्टिक गोळा केलेलं आहे ते आपण लेखी ठेवणार आहे. आणि हे सर्व कलेक्शन झाल्याच्या नंतर आपल्या गावचं आणि आपल्या शाळेचं नाव आपण पेपरला डिक्लेअर करणार आहे. आलं लक्षात? म्हणजे आपल्या शाळेचं नाव पेपरला जाणार आहे की आपल्या गावातून, आपल्या गावातील शाळेतील मुलांकडून किती प्लास्टिक गोळा केलेलं आहे ते आपण पेपरला सुद्धा डिक्लेअर करणार आहे. त्याचबरोबर आपण माझी वसुंधरा योजना जे आपल्या आसपासच्या येता जाता सार्वजनिक रस्त्यावर जे फोटो वगैरे लावलेले, पेंटिंग काढले, चित्र काढलेले ती सुद्धा आपण बघून घ्या. माझी वसुंधरा अभियानामध्ये आपल्या गावाने भाग घेतलेला आहे, आपल्या ग्रामपंचायतीने भाग घेतलेला आहे. तर पर्यावरणपूरक ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीसाठी आपल्याला सर्वांना सहकार्य करायचंय. प्लास्टिकचा वापर कमीत कमी करायचा आहे. आपल्या प्लास्टिक सांगितलं सरांनी आपल्या घरातीलच प्लास्टिक गोळा करा, शक्यतो बाहेर